हेलो स्टूडेंट, एज्युकेशन चॅनल में आपका स्वागत है। आज आपण मराठीचा 11वा धडा मिनीचा जलप्रवास हा पाहणार आहोत। या धड्यामध्ये आपण लेखक मिनी साठे यांनी नदीतील असणाऱ्या माशांच्या बद्दल आपल्याला माहिती सांगितली आहे। त्याचे वर्णन त्यांनी खूप सुंदर पद्धतीने या धड्यामध्ये मांडलेले आहे। ते आपण पाहू। धडा मिनीचा जलप्रवास। एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी, निळे थंडगार व स्वच्छ, इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची। नदी ही समुद्रापेक्षा लहान असते हे आपल्याला माहित असेल, पण ती नदी असून त्याचे पाणी खूप स्वच्छ होते आणि ते निळसर आपल्याला दिसत होते। का निळे दिसत होते? कारण आकाशाचा रंग त्या पाण्यामध्ये आपल्याला दिसत होता, त्यामुळे आपल्याला पाणी ते निळसर दिसत होते आणि ते थंडगार होते, थंड होते आणि स्वच्छ होते। स्वच्छ असल्यामुळे आपल्याला तळाची वाळू देखील त्यातली दिसत होती। गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे। वरून आपण त्या नदीमध्ये पाहिले तर आपल्याला गोटे म्हणजे छोटे छोटे दगड, त्यात पोहणारे छोटे छोटे मासे हे सर्व दिसायचे। माशांच्या समूहात राहायची मिनी मासळी। त्या अनेक मासे असल्यामुळे त्या माशामध्ये एक मासळी होती। मासळी म्हणजे छोटासा मासा, त्याला आपण बोलतो मासळी, आणि तिचे नाव होते मिनू। मिनू होती इवलीशी, म्हणजे ती सर्वात लहान होती, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी, म्हणजे आपल्या हाताचे जे बोट आहे त्या बोटा एवढीच ती तो छोटासा मासा होता। त्याचे नाव ठेवले होते मिनू। रुपेरी कल्याची इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे। ती लहान असल्यामुळे तिचे सर्वजण लाड करायचे आणि तिचे कल्ले कसे दिसत होते? रुपेरी होते। इतर तिला क्षणभरही नजरे आड होऊ द्यायचे नाही, पण मिनीला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता। इतर मासे तिचे खूप लाड करायचे, तिच्यावरती सारखे लक्ष ठेवून असायचे, पण तिला आवडत होते का? नाही, तिला खूप कंटाळा आला होता। ती आईला विचारायची, आई एवढे पाणी रोज कुठे जाते? आई म्हणायची, मिनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातो। आणि समुद्र केवढा असतो? मिनू विचारली। मला माहित नाही बाळ, आई म्हणायची। आईची उत्तर द्यायची की तिला माहित नाही म्हणून। मिनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरे समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जलते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोल ही। असे केले तर समुद्रच बघून आलो तर? आनंदाने तिने तो पण उडी मारली। तिच्या मनात प्रश्न असल्यामुळे ती खूप विचार करायची। ती मनातल्या मनात म्हणायची की हा समुद्र किती मोठा असणार आणि त्यात तो पण किती खूप खूप खोल असेल आणि त्यात तो आपण पाहिलाच पाहिजे, असे करून तिने आनंदाने पुरेपूर उडी मारली। एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला। जमिनीवर पाण्याचे लोंढे व्हायला लागले, नदीचे पाणी गढूळले, मासे बावरून एकमेकांना शोधू लागले। आता पावसाचे दिवस असल्यामुळे मुसळधार पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे जमिनीवर जे पाणी होते, जे मातीचे पाणी होते, ते कसे होते? गढूळ होते। ते पाणी त्या नदीमध्ये मिक्स व्हायला लागले। ते मिक्स झाल्यामुळे सर्व पाणी नदीचे गढूळ झाले। त्यामुळे मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, कोणीच कोणाला दिसले नसे झाले। त्यामुळे सगळे घाबरले, बावरून गेले म्हणजेच घाबरले आणि ते एकमेकांना शोधू लागले, पण कोणीच कोणाला दिसेना। पाणी वेगाने वाहत होते। या गोंधळात मिनूची व आईची चुकामुक झाली। पाणी वेगाने वाहत असल्यामुळे मिनू आणि तिच्या आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मिनू ही गिरक्या घेत निघाली। खूप वेळ ती अशीच पोहत होती। ती लहान असल्यामुळे ती गोल 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 गिरक्या घेत पोहत होती। मिनूने हळूच डोळे उघडले, तिने हळूच आपले डोळे उघडले। थू थू, सगळे खारट पाणी। तिने गोल गोल फिरत गिरक्या घेत ती खूप वेळ तशीच पोहत होती, त्यामुळे तिने पटकन आपले तोंड उघडले। तेव्हा तिच्या तोंडात जे पाणी गेले ते पाणी तिने थुंकून टाकले, तर ते पाणी तिला खारट लागले। म्हणजे समुद्र समुद्र म्हणतात तो आला की बापरे, एवढा लांबपर्यंत पसरलेला आहे, नजर सुद्धा पोचत नाही। समुद्र असल्यामुळे तो खूप लांबपर्यंत असतो। ती म्हणायला लागली की आपली नजर सुद्धा लांबपर्यंत पोचत नाहीये, चला थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले। मिनू हळूहळू पुढे निघाली। पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या, दगडांच्या रांगाच रांगा तिला दिसल्या। नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी, जशी नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा फुलं तरंगतात तसेच तिला तिथे पण फुले तरंगताना दिसली। मिनूला गंमत वाटली। ती हळूहळू पुढे निघाली। लाल, गुलाबी, अंजिरी फुले, किती छान! इतकीच तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली। तिची टक्कर एका माशाशी झाली। त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती। तिने पाहिले तर त्याचे तोंड घोड्याच्या आकाराचे दिसत होते आणि त्याच्या पोटाला पिशवी होती, असं तिने वर्णन केले। त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती। मिनूला क्षणभर हसूच आले। मिनूला क्षणभर हसूच आले। ते पाहून ती खूप हसू लागली। कोण तुम्ही? तिने विचारले। पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे निघाला।
तिने त्याला विचारले, तुम्ही कोण? पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचं नाव घोडा मासा, समुद्र घोडा. तिला इतक्यात दुसऱ्या माशाने आवाज दिला. त्यांनी सांगितले त्याचे नाव घोडा मासा. आवाजाच्या रोखाने मिनीने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. जिथून आवाज आला म्हणून तिने खाली पाहिले तर तिला तिथे मोठे कासव बसलेले दिसले. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. तर नदीमध्ये पाणी कमी असते, त्याच्यामुळे तेथे लहान लहान मासे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु समुद्रामध्ये सर्व प्रकारचे मासे, कासव आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. म्हणून लाटांच्या पायऱ्या उतरत त्यांच्याजवळ पोचली व म्हणाली, कासव दादा, तुम्ही इकडे कधी आलात? वेगवेगळे मासे पाहायला मिळतात. मी तर इथेच राहतो. ते म्हणाले, नाहीच मी, आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहेत. ती त्यांना म्हणू लागली की आमच्या नदीत पण एक छान छान कासवदादा आहेत. ते वेगळे, मी समुद्रात राहतो. पण तू इकडे का आलीस? तर कासवाने उत्तर दिले, मुलीला, ते वेगळे आहेत. मी समुद्रात राहतो आणि ते नदीत राहतात. पण तू इकडे कशी का आली? इथं तर पावला पावलावर संकट उभी आहेत. तू इकडे आलीस पण इथे समुद्रात भरपूर संकट असतात. बघितलंस किती चित्र विचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे, पाहिलेस का? कासवदादा तिला म्हणाले की समुद्रामध्ये वेगवेगळे मासे आपल्याला फिरताना दिसत आहेत इकडून तिकडे. तो 8 हात असलेला अष्टभुजा मासा पाहिला, जो आपल्याला चित्रामध्ये दिसतात. अष्टभुजावाला मासा तो कसा उलटा चालतो बघितलेस का? पाण्याच्या चुळा भरत भरत हळूहळू मागे सरकतो. त्याची चालण्याची पद्धत आहे, तो उलट्या पद्धतीने चालतो आणि पाण्याच्या चुळा भरत तो मागे सरकतो. असं त्याने त्या माशाचे वर्णन केले. त्या 8 हाताच्या साह्याने तो मासे आणि खेकडे खातो. पाण्यात उतरणारी माणसं सुद्धा त्याला घाबरतात बरं का. म्हणजे पाण्यामध्ये कोणीही उतरलं तर त्याला घाबरतात, कारण त्याला 8 हात आहेत आणि तो आपल्या त्या हाताने वस्तू पकडतो. त्यामुळे त्याला माणसं सुद्धा घाबरतात. असं कोण म्हणाला? कासवदादा मुलीला म्हणाले. पण कासवदादा पण कासवदादा, इथे तर तळाला नदीसारखे शंख शिंपले पडलेले आहेत. मीनू म्हणाली की नदीमध्ये सुद्धा शंख शिंपले असतात. पण तिने पाहिले की समुद्रात पण तिला शंख शिंपले दिसले. तर या शंख शिंपल्यात काय असे तिने कासवदादाला विचारले. इथे या 2 शिंपल्यांच्या पैकी एक किडा बसलेला असतो बरं का. कासवदादा तिला म्हणाले, या शिंपल्यांमध्ये एक किडा बसलेला असतो. त्याला चालायचं असेल की आपले पाय पटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी माशाचा गोळा असतो. जेव्हा कासवदादांनी सांगितले की हे शंख शिंपले असतात, त्याच्यामध्ये एक किडा असतो. जेव्हा त्याला चालायचं असते तो त्या फटीतून आपले पाय बाहेर काढतो आणि हळूहळू तो पुढे जातो. आपण चित्रामध्ये पाहतात इथे आपल्याला दिसतंय की शंख शिंपले, खाली दगड, गोळे. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. आणि जेव्हा तो आपला पाय बाहेर काढतो चालण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर एखादा खडा गेला, वाळूचा कण गेला की त्याच्या अंगाला तो टोचतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्याला गुंडाळतो. मग त्याच्या अंगातून एक पातळ असा चिकटसा रस येतो. मग तो त्या कणाला गुंडाळतो. तरी बोचणं काही संपतच नाही. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. त्या कणाला पातळ रसाने तो गुंडाळत राहतो आणि गुंडाळता गुंडाळता त्यातून शानदार मोती तयार होतो. समजलं आपल्याला मोती कशा पद्धतीने तयार होतो? असे कासवदादाने मुलीला सांगितले. इथं तळापर्यंत कधी कधी माणसे येतात, शिंपले उचलून घेऊन जातात. कासवदादा म्हणाले, इथे माणसे येऊन त्या शिंपल्याला उचलून घेऊन जातात. इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. कासवदादा आणि मीनू हे एकमेकांशी गप्पा मारत असताना इकडून एक प्राणी आला आणि तो तिरका तिरका म्हणजे वाकडा वाकडा चालत गेला. आणि त्याचे डोळे कसे होते? बटबटीत होते आणि त्याने मीनूकडे पाहिले. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. त्याला पाहून मीनू घाबरली. पळत जाऊन ती कासवदादाजवळ उभी राहिली. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला 6 तर कधी 8 पायही असतात. धड्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या माशांचे पाय सांगितलेले आहेत. मग अशी आपण 8 पायाचा मासा पाहिला. तर आता आपण खेकडा पाहतो. त्याला 6 तर कधी 8 पायही असतात. तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. तो कधीच सरळ चालत नाही. तोंडाजवळ 2 नांग्या असतात. त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं
व त्याला भक्ष्यही पकडता येते. तुम्ही पाहिलं असेल खेकडा, तो नेहमी वाकडा वाकडा चालताना दिसतो आणि त्याच्या तोंडाजवळ दोन नांग्या दिसतात. त्याने तो काय करतो, स्वतःचे संरक्षण करतो आणि समोरचं भक्ष्य म्हणजे त्याला जर भूक लागली असेल तर तो समोरचे भक्ष्य पकडतो आणि खातो. आता तू माझ्या बरोबर चल, आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. आपण जिथे जाऊ तिथे खूप अंधार असेल. समुद्रामध्ये जेवढे खोल जाऊ आपण तेवढे आपल्याला तिथे अंधार पाहायला मिळतो. का तर समुद्र हा खोल असतो. तिथे प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल इथेच गंमत बघायला, त्यांनी सांगितले. काही माशांच्या अंगातून उजेड येतो. तर तुला पाहायचे असेल गंमत तर चल आपण पाहायला जाऊ. नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचं. कासवदादाला उत्तर दिले, नाही मला नाही जायचे, मला माझ्या आईकडे जायचे. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकवत त्याने मीनूला नदीत आणून सोडले. माशांना पकडण्यासाठी जाळी टाकलेली असते ती चुकवत चुकवत ते मीनूला आणून सोडले. हा हा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. नदीचा गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. समुद्रातले पाणी खारट होते. तिने जेव्हा नदीमध्ये आले तर तिच्या अंगाला स्पर्श झाला गोड पाण्याचा. तिने 2-3 चुळा भरला. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. तिने जे खारट पाणी होते समुद्रामध्ये ते तिच्या तोंडात गेल्यामुळे तिने 2-3 वेळा चुळा भरला आणि आपले तोंड स्वच्छ केले. कासव दादा चला ना माझ्या बरोबर, तिने आग्रह केला. ती मीनू म्हणाली, कासव दादा माझ्याबरोबर चला ना. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बरं येतो मी, तू मात्र आता घरी जा. हो, त्यांनी तिला सोडल्यानंतर सांगितले, तू आता तुझ्या घरी जा. वरून बघत कासवदादा हळूहळू निघाले. तिला पाहत पाहत कासवदादा पुढे निघून गेले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. तिला खूप वाईट वाटले. कासवदादाने तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेल असे तिला झाले होते. अशा प्रकारे लेखक विनय साठे यांनी आपल्याला समुद्रातील आणि नदीतील फरक सांगितला. तसेच समुद्रात आणि नदीत कोणकोणते मासे आपल्याला पाहायला मिळेल याचे वर्णन त्यांनी छान केले आहे. ते आपल्याला समजले. आपण शब्दार्थ पाहू. जलप्रवास कशाला म्हणतो, तर पाण्यामध्ये जो प्रवास करतो त्यांना म्हणतो आपण जलप्रवास, पाण्यातील प्रवास. मासोळी कोणाला म्हटलं आपण, तर लहान माशाला. मुसळधार म्हणजे फार जोराचा पाऊस. लोंढे म्हणजे खूप मोठमोठे पाण्याचे लोंढे वाहत होते. म्हणजे लाटा, खूप खूप मोठ्या लाटा येत होत्या. चक्कर मारून म्हणजे भटकून किंवा फिरून येणे. डोळे विस्फारणे म्हणजे डोळे मोठे करणे. भक्ष्य म्हणजे शिकार. आपण धड्यामध्ये हे आलेले शब्दार्थ पाहिले. अशा पद्धतीने आपण हा धडा पूर्ण केलेला आहे. आपल्याला कोणतेही डाऊट किंवा आपली कोणतीही रिक्वेस्ट असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.